नमस्कार, माझं नाव सौ विशाखा अनिकेत निलावार. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वसाधारण महिलेच्या जागी निवडणूक लढवत आहे. एक 1.5 महिना झाला मी प्रभागात फिरतीये आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तर सर्वात जास्त समस्या जी मला वाटते ती आपली डे टू डे लाईफमधली आहे. जसं की कचरा गाडी लोकांच्या घरापर्यंत नाही जात. काही बरेच जण जे वृद्ध लोक आहेत किंवा जसे आहेत त्या सोडायचा प्रयत्न करतात. ब, क आणि ड या चारही सेक्शनमध्ये माननीय अजितदादा पवार, अभिजित भैया देशमुख आणि सतीश चव्हाण यांनी या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस महानगरपालिका निवडणूक घोषित झाली, महानगरपालिका निवडणूक घोषित झाल्याच्या नंतर आम्ही जवळजवळ 2 महिन्यापासून प्रभागामध्ये असणाऱ्या वार्डात, आता सगळे जण जे बोलले ते वार्डाबद्दल बोलले, प्रभागात टोटल 35,500 लोकसंख्येचा मतदारसंघ आहे. तिथपर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये असो, वार्डामध्ये असो समस्या आहे की तुमच्या पाण्याच्या असो, रस्त्याच्या असो, विजेच्या असो, शैक्षणिक असो, या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या समस्या भेडसावत आहेत लोकांना त्या आता खरं पूर्ण केलं पाहिजे. प्रत्येक वेळात आपण काय करतो, नेहमी आश्वासन देतो. तर तुम्ही आश्वासन किती दिवस देणार आहे? तुम्ही अंमलबजावणी करा त्याची. सगळे नगरसेवक हे सत्ताधारी पक्षाचेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजपर्यंत या ठिकाणी निवडणूक लढवली नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक इंजिनियर आहे विशाखा अनिकेत निलावार, एक डॉक्टर आहे मयूर सोनोने, त्यानंतर एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला ज्योती शिवा ठाकरे यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यानंतर आमची ईसा कुरेशी त्यांना अल्पसंख्याक विभागातून उमेदवारी दिली. आमचा उद्देश एकच आहे की प्रभागामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे. याच ठिकाणी शिवाजी हायस्कूलमध्ये 14 ऑगस्ट रोजी अजितदादांच्या हस्ते गणेश महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन, अनिकेत निलावार गणेश महासंघाचे अध्यक्ष होते, त्या ठिकाणी उद्घाटन झालं. त्याच दिवशी अजितदादांनी शब्द दिला, शहराला कोणत्याही बाबतीत 1 रुपया सुद्धा कमी पडू देणार नाही. तर माझं सर्वांना आव्हान आहे, पक्ष पाहू नका, काही पाहू नका, उमेदवार पहा आणि विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा आणि सुशिक्षित दिलेले उमेदवार निवडून आणा.